विद्यार्थी मित्र हो, जिथे संघर्ष आहे, जिथे अडचणी आहे, जिथे समस्या आहेत, जिथे प्रश्न आहेत, तिथेच इतिहास निर्माण करण्याची संधी आहे, तिथेच यश निर्माण करण्याची संधी आहे, तिथेच नवी ओळख तयार करण्याची संधी आहे. संघर्ष, अडचणी, समस्या, प्रश्न यावर मात करणं म्हणजे पराक्रम. पराक्रमाचं दुसरं नाव इतिहास, आणि इतिहासाचं दुसरं, यशस्वी इतिहासाचं दुसरं नाव पराक्रम आहे. म्हणून प्रतिकूलता नको असं वाटत असेल तर आपल्याला यश नको आहे असा याचा अर्थ आहे. नवा इतिहास निर्माण करणं नको आहे असं आहे. तर इथे पराक्रमाला संधी आहे जिथे प्रतिकूलता आहे. म्हणून प्रतिकूलतेला संकट न मानता संधी माना. आता तुम्हाला एक काही उदाहरणं मी देणार आहे. ह्या प्रतिकूलतेवर, अडचणीवर, समस्येवर, प्रश्नावर मात करण्यासाठी मात्र तुमच्याकडे शिक्षण, प्रशिक्षण, कौशल्य, अनुभव समृद्धी, योग्य मार्गदर्शन हे नितांत गरजेचं असते. मात्र कारण ह्या सगळ्या गोष्टीवर मात करण्यासाठी बघा, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे असतील, यांनी या सगळ्यावर मात करण्यासाठी आवश्यक असणारं शिक्षण आणि प्रशिक्षण घेतलं ना. घोडे स्वारीचं असेल, तलवार चालवण्याचं असेल, या सगळ्या शस्त्रास्त्राचं ज्ञान घेतलं, भूगोलाचं ज्ञान घेतलं, ज्या ठिकाणी कुठे कुठे आपण लढाया लढवू शकतो. म्हणजे हे सांगायचं आहे की ज्ञानाशिवाय इतिहास निर्माण करता येत नाही. शिक्षणाशिवाय, प्रशिक्षणाशिवाय, ज्ञानाशिवाय, अनुभवाशिवाय, आत्मसामर्थ्याशिवाय, आत्मविश्वासाशिवाय, आशावादी राहिल्याशिवाय, उत्साह ठेवल्याशिवाय नवा इतिहास निर्माण करता येत नाहीत पोरांना. म्हणून तुम्ही कुणीच स्पर्धक नको, सगळं आयतं असावं, बिनकष्टाचं मिळावं, एकदम ऐशमध्ये जीवन जगता यावं, काहीच करायला लागू नये, सगळं तयार मिळावं, अशी सिच्युएशन तुम्हाला देण्यात आली. मग सगळं मिळाल्यानंतर तुम्ही काय करणार आहात? अपूर्णता पूर्णतेची संधी देते आपल्याला. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये काहीतरी अपूर्ण आहे, म्हणजे तुम्हाला काहीतरी पूर्ण करण्याची संधी आहे. सगळंच पूर्ण असलं तर. एक महिला मला म्हणाली, सर माझ्या मुलीच्या लग्नामध्ये मी तिला सुईसुद्धा घ्यायला लागू नये इतकं सगळं आम्ही देऊन टाकणार आहोत. अरे बाप, सगळं असं कॉलर टाईट करून मला सांगता आलं पाहिजे की मी माझ्या मुलीला सगळं देऊन टाकले, काहीच करण्याची तिला गरज, घर दार सुईपासून सगळं सगळं काहीच नाही. मी म्हटलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, तुमच्याकडे आहे, देणार आहात, चांगली. तिनं काय करावं पुढं? काही तिला काही करू नये, करावं लागू नये म्हणून तर देत आहे ना. म्हणली काहीच करावं लागू नये. मस्त मस्त, बरं ऐकतं मस्तपैकी असं नोकर चाकर सुद्धा तिला मिळावेत ही माझी अपेक्षा आहे. मग ते पण मी सोय करत आहे. बरं, म्हणजे ऐकतं खायला मिळावं, तिला स्वयंपाकसुद्धा करायला लागू नये, आणि जसं गादीवर झोपून तिला मिळावं, इतकी माझं स्वप्न आहे, ते पूर्ण करणार आहे. बरं, मी म्हटलं तिला मुलं बाळ होणार उद्या? हो नक्की, मुलं बाळ होणार. मग ती झोपून राहणार, तिचा नवरा पण झोपून राहणार. आता सगळंच ना, त्यांना काहीच करायला लागू नये ना. मग ते मुलं मग तुमच्या मुलीकडे बघणार, तुमच्या जावयाकडे बघणार, ते पण झोपून. मग मुलं काय करणार? म्हणलं मुलं पण झोपून राहणार. मग मुलं पराक्रमी, काहीतरी यशस्वी, काहीतरी नवा इतिहास निर्माण करणारे, काहीतरी सांगण्यासारखं काही तयार कर. विचारात पडले, होय ते खरं आहे म्हणले. म्हणजे त्यांना काहीच नाही करायचं, काहीच नाही केलं ना, कुठेच येत नाही ते. इतिहासाच्या पानात आणि जनतेच्या मनात पराक्रमी माणसांना स्थान असते. प्रतिकूलतेला अनुकूल करणारी
संकटाला संधीत रूपांतर करणारे, समस्येवर मात करणारे, अडचणीवर मात करणारे, संघर्षावर मात करणारी माणसं इतिहासामध्ये गौरवानं नोंदवली जातात. स्ट्रगल ही वेदनेचा विषय नाही मित्रांनो. स्ट्रगल ही इतिहास निर्मितीचा, यश निर्मितीचा आणि यशाच्या संधीचा विषय समजून त्याच्यावर मात करायला शिका. हे सगळं मात करण्यासाठी मात्र मी पुन्हा एकदा सांगतो, शिक्षण, प्रशिक्षण, अनुभव घेत राहणं, आपला उत्साह न सोडणं, आत्मविश्वास ठेवणं, योग्य संघटन सोबत ठेवणं, हे सगळ्या गोष्टी करण्याची गरज आहे. संघर्षाचं आणखीन एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. संघर्ष हे जगण्यातला अनिवार्य गोष्ट. संघर्ष जीवनाचा अनिवार्य समजून जी माणसं उत्साहानं आनंदानं काम करतात तीच माणसं इतिहास निर्माण करतात. संघर्ष आला म्हणून, संकट आलं म्हणून, अडचण आली म्हणून, समस्या आली म्हणून, प्रश्न आला म्हणून जी माणसं डोक्याला हात लावून हातपाय गाळून बसतात, आता काहीच नव्हतं, काही करून काही फायदा नाही, आता संपलो, जी माणसं आपला आशा सोडून देतात ते तर मनानं तर निराश, उदास, दुःखी, कष्टी होतात, पण त्याचं शरीर सुद्धा काम करत नाही. मग शरीर साथ सोडते, मन साथ सोडलं की शरीर साथ सोडते आणि त्याला जगाचा निरोप घ्यावा लागतो. संघर्ष अनिवार्य आहे आणि संघर्षाकडे संधी म्हणून पाहिलं तर मजा आहे. एक प्रयोगशाळेचं एक उदाहरण मी देतो, तुम्ही ऐकलं असेल नसेल. एक मुलांना संघर्ष किती आवश्यक आहे शिकवण्याचं काम एक शिक्षक करत होता. त्यावेळेस ते एका अंड्यातून पिल्लू जन्माला येत होतं. त्यावेळेस ते पिल्लू आतून त्याच्या चोंचीनं हळूवारपणे आपली जागा करून बाहेर करण्याचा प्रयत्न करत होता. मग तो थोडा वेळ ते शिक्षक बाजूला गेले, तेव्हा त्या मुलांनी म्हटलं, अरे हे छोटे छोटे बाळ आहे, छोटे छोटे पिल्लू आहे, त्याला बाहेर यायचं आहे, ते संघर्ष करायला लागलंय, मग त्याला आपण काय करूया, त्याला संघर्ष करायची वेळ येऊ दे आणि आपणच त्याला सहकार्य करू. आणि मग त्याला ते संघर्ष त्या अंड्यावरचे जे पांढरा भाग काढून टाकला, त्याने कवच काढलं त्या अंड्यावरचं आणि त्या पिल्ल्याला ठेवलं. ते पिल्लू मरून गेलं. ते शिक्षक आले आणि म्हणाले, काय झालं सर? यांना मी सहकार्य करत होतो, अडचण वाटत होती त्याला, ते संघर्ष करूत लागलं एवढीशी चोंच त्याची म्हणून. त्याने म्हणलं, ज्याला संघर्ष करण्यातून माणूस समृद्ध बनतो. शिक्षकांनी सांगितलं, संघर्ष करण्यातून माणूस समृद्ध बनतो आणि जगण्यासाठी लायक बनतो. ज्यांच्या जगण्यामध्ये संघर्ष नाही ना, हे छोट्या छोट्या गोष्टीने भयभीत होतात. छोट्या छोट्या काही अडचणीचे प्रसंग आले तर आयुष्य सोडून देण्याचा प्रश्न विचार करतात. निंदा, टीका या सुद्धा गोष्टी आहेत. दुर्लक्ष, उपेक्षा, संधी, तुम्ही केलेल्या कामाचं श्रेय दुसरेच घेणं, अशा सगळ्या गोष्टी ज्याच्या आयुष्यात पचवता येतात. जसं अन्न पचवता आलं माणसाला अन्न पचवता आलं तर शरीर सुदृढ होते. तर जीवनामधले उपेक्षा, अपमान, दुर्लक्ष करणं, निंदा, टीका, ह्या सगळ्या ज्यांना पचवता येतात त्याला स्वास्थ्य, उत्तम मानसिक स्वास्थ्य लाभते आणि शारीरिक स्वास्थ्य पण उत्तम मानसिक स्वास्थ्याचाच परिणाम आहे. म्हणून स्ट्रगल ही जीवनाचं अनिवार्य आहे. जी माणसं प्रतिकूल परिस्थिती आली होती, हातपाय गाळून बसण्याची वेळ आली होती, तेव्हाही ते थांबले नाहीत. दशरथ मांझीचं तुम्हाला उदाहरण या दृष्टिकोनातून द्यायचं. पत्नी वारलेली होती, आता काय निराश होऊन बसावंच असं होतं काय, कारण आता आधारच गेला होता. त्या प्रसंगी त्यांनी म्हटले, नाही, ती ज्या कारणामुळे मेली ना, तिच्या दुसऱ्याची पत्नी असं मरू नये म्हणून. कारण ते असं आहे, त्याच्यातला थोडक्यात विषय सांगतो की त्यांच्या गावावरून दवाखान्याला जाण्यासाठी माळ असल्यामुळे खूप दुरून जावं लागायचं. मग त्यामुळं डॉक्टरांनी सांगितलं तर थोडा लेट झाला, नाही तर अगोदर आले असते तर पत्नी वाचली असते. मग काय अडचण होती तर हा जर माळ नसला असता ना, तर इथून रस्ता असला तर लवकर गेलो असतो. मग आपली पत्नी मरू नये, आपली पत्नी मेलीच आहे आता, तर दुसऱ्याची पत्नी, दुसऱ्याची बायको मरू नये म्हणून त्यासाठी संघर्ष करायला सुरू केला. तिथून रस्ता करायला सुरुवात केली.
लोकांनी म्हटले बायको मेल्याने वेडा झाला, म्हणून तो काय करायला लागला, रस्ता तयार करायला. माळ खोदून कधी रस्ता करणं त्यांच्या मायबापानं पाहिलं नव्हतं. जे टीका करणाऱ्यांना, उपेक्षा करणारे, दुर्लक्ष करणाऱ्यांना, हसणाऱ्यांनी, तर यांनी मात्र स्वप्न पाहिलं होतं दशरथ मांझीने की मी रस्ता तयार करू शकतो. रोज एक एक पावलाचा जरी रस्ता करत गेलो ना तर मी रस्ता नक्की करू शकतो. मग रस्ता केला दशरथ मांझीने. तर मला सांगायचं आहे की तुम्हाला अशा त्या इतिहासातले अनेक प्रसंग असे आहेत की ज्यांनी स्ट्रगल करून यश मिळवलेलं आहे. तुमच्या आजूबाजूला अनेक माणसांना शोधा, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये असं झोपून झपावता येत नाही. त्यांनी आयुष्यात स्ट्रगल केलं, उपेक्षा सहन केल्या, दुर्लक्ष सहन केलं, अपमान सहन केला, सगळं सहन केलं आणि सगळ्यावर त्यांनी मात केली आणि मग त्या यश मिळवलेलं आहे. बोला त्यांना, त्यांच्या जीवनाची वाटचाल विचारा, तेव्हा तुम्हाला हे कळेल. त्यामुळं तुमची मानसिकता सकारात्मक, प्रेरणादायी आणि संघर्षशील राहण्यासाठी. संघर्षशील म्हणजे वाद, भांडणं, कुचाळक्या ह्यासाठी, याला संघर्ष मी म्हणत नाही. संघर्ष म्हणजे एखाद्या विषयावर कमांड मिळवणं, अज्ञानाला दूर सारण्यासाठी ज्ञान साधना करणं, म्हणजे अज्ञानाला दूर करण्यासाठी ज्ञान साधना करणं हा एक संघर्ष आहे. अंधार दूर करण्यासाठी, उजेडासाठी धडपड करणं, उजेड लावणं हा संघर्ष आहे. संघर्षाचं हे फलित आहे, उजेड लावणं. तर यासाठी प्रेरणादायी गीत ऐका, प्रेरणादायी कविता ऐका, प्रेरणादायी असे व्याख्यान ऐका. नक्की तुमची मानसिकता, कारण प्रतिकूलता, परिस्थिती कधी कधी आपल्या हातात नसते, पण आपली मानसिकता आपल्या हातात ठेवू शकतो. आणि आपली मानसिकता ज्याच्या हातात असते त्याला तो माणूस परिस्थिती हातात घेऊ शकतो. या आणि अशाच विषयावर आपण पुन्हा एकदा नवा विषय घेऊन भेटणार आहोत. तुम्हाला काही वाटत असेल कधी काही तरी माझ्याशी संपर्क करू शकता. तर पुन्हा नव्या विषय घेऊन पुन्हा भेटूया. धन्यवाद.